तटकरे हे ब्लॅकमेलर असल्याचा घणाघाती आरोप आमदार महेंद्र दळवींनी केलाय। त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष चव्हाट्यावर आलाय। अलिबागमधील हेमनगर येथे आमदार महेंद्र दळवी यांचा आमदारकीच्या दुसऱ्यांदा विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून तुला करण्यात आली। यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा पुन्हा खरपूस समाचार घेतलेला आहे। शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे यांनी माणगावमधील त्यांच्या शिक्षण संस्थेतील एका शाळेला मंत्री भरत गोगावले यांच्या आईचं नाव द्यायचं ठरवलं होतं। मात्र ऐन वेळेला नाराज झालेले साबळे यांनी ते नाव काढून सुनील तटकरे यांच्या आईचं नाव दिल्यानं हा वाद सुरू झालेला आहे। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब ब्लॅकमेलिंग करतात। आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते, त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली आहे सगळ्यांनी तिथे। अशा परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, आदरणीय भरतशेठ मंत्री मोदयांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, त्या सोहळ्यामध्ये तटकरे साहेब प्रमुख अतिथी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला। पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात, आणि म्हणून मी रोह्यामध्ये जाऊन परवा पक्षप्रवेश बोललो